तर मला सांगा, की कुठलंही घर घेताना किंवा काहीही ऑफिस घेताना, एखादं शॉप घेताना कुठली सावधगिरी आपण पाळली पाहिजे? म्हणजे हे कळलं मला, फायर ब्लँकेट पाहिजे, टॉर्च पाहिजे, एक्स्टिंग्विशर पाहिजे. पण असे 1, 2, 3, 4 की हे टिक मार्क केले पाहिजेत मी. कुठली सावधगिरी बाळगायला पाहिजे? तुम्ही एखादं ऑफिस विकत घेताय, कोणतं एक शॉप घेताय, तर सगळ्यात पहिले बघायला पाहिजे की त्या बिल्डरकडनं कंप्लायन्सेस पूर्ण झालं आहे की नाही, त्या बिल्डरनी फायर NOC मिळवली की नाही. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की बिल्डर इझिली फायर NOC मिळवतो. मग ती आपण कंपाईल करायला पाहिजे की प्रोव्हिजनल NOC सोबत, जसे जेव्हा बिल्डर प्रोव्हिजनल NOC काढतो ते प्रोव्हिजनल NOC नुसार काम झालं आहे की नाही, स्प्रिंकलर सिस्टीम त्यांनी प्रॉपर बसवली आहे की नाही, अलार्म सिस्टीम बसवली आहे की नाही, एक्स्टिंग्विशर सफिशियंट आहेत की नाही, हे सर्व NOC मध्ये दिलेलं असतं आणि ॲज पर ते IS कोड आणि NBC प्रमाणे ते ठरवलेलं असतं. तर बऱ्याच वेळा असं पण होतं की, म्हणजे मी नाव नाही घेत, की काही लोक सिस्टीम NOC पुरता बसवतात. NOC झाली की घेऊन जावं तुझं सगळं मटेरियल, अशा पण गोष्टी होतात. तर त्या आपण तपासल्या गेल्या पाहिजे. याचे कारणीभूत आपणच आहे की आपण सिस्टीम, आपण जेव्हा एखादा शॉप घेतो किंवा घर घेतो, की आपण जे हँडओव्हर घेताना ह्या सगळ्या गोष्टी आहेत का नाही चेक केल्या पाहिजे. जसं आपण बिल्डरकडनं म्हणतो ना, मला कार पार्किंग दिली का, मला तू EV चार्जिंग दिली का, मला क्लब हाऊसमध्ये फॅसिलिटी आहेत का, जिम आहे का, पूल आहे का, हे आपण सगळ्या फॅसिलिटी बघतो. पण आपण कधी बघत नाही फायर. आपण त्याला हे प्रश्न विचारले पाहिजे की यार, फायर फायटिंग सिस्टीम ओके आहे का, तू इलेक्ट्रिकल ऑडिट केलं आहे का, इलेक्ट्रिकल ऑडिट केल्यानंतर तू हँडओव्हर घेतलं आहे का इलेक्ट्रिकल व्यक्तीकडनं, त्या क्वालिटीचे केबल्स तू वापरलं आहे का, FRLS फायर रेजिस्टन्स लो स्मोक आपण म्हणतो. ह्या गोष्टी कोणीही विचारत नाही. लोकांना फक्त ॲम्युनिटीजची घेणं देणं आहे. म्हणून आता काही कालांतराने फायर फायटिंग ही पण एक ॲम्युनिटी म्हणून ट्रीट केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आता मी बरेचसे ॲड बघतो, काही जे नामांकित बिल्डर आहे त्यांच्या ॲम्युनिटीमध्ये बेस्ट फायर फायटिंग सिस्टीम असं ब्राउचरमध्ये टाकलं जातं. कारण की आता हल्ली खूपच इन्सिडेंट वाढत चाललेले आहे. म्हणून आता लोकांना त्याच्याबद्दल जागरूकता वाढत चालली. जसं पुण्यामध्ये नरेमध्ये इन्सिडेंट झाला आणि त्यामध्ये बरंच 2 कारचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्या गाडीला आग लागली आणि दुर्दैवाने 8 ते 10 लोकांचा मृत्यू झाला. परत एक डांगे चौकात एक घटना झाली, त्याच्यामध्ये पण त्या बसला आग लागली, पण पॉझिटिव्हली कोणी त्याच्यामध्ये दगावलं नाही, म्हणजे सर्व सेफ आहे त्या घटनेमध्ये. आणि जसं ही अशी गाडी किंवा बसला आग लागली तर काय करायचं? बेसिकली कारमध्ये आग लागल्यानंतर तुमची सेंट्रल लॉकिंग फेल होते. सेंट्रल लॉकिंग फेल झाल्यानंतर, आता तुम्ही रिसेंट व्हिडिओ व्हायरल झाला खूप इंस्टाग्रामवर, बुलढाण्याला समृद्धी महामार्गाजवळ आहे ना, एक माणूस मोठा दगड घेऊन ते गाडीचं काच फोडतोय, कारण की गाडीला आतून आग लागले. आतमध्ये नवरा बायको आणि त्यांची एक छोटीशी मुलगी आतमध्ये बसली आणि ती काच ओपन होत नाही त्यांच्याकडून, कारण की ते सेंट्रल लॉकिंग तुमचं फेल झालं आहे. तर तुम्हाला ऑप्शन काय आहे? लोकांना माहीत नसतं. आपण ज्या शीटवर बसलो आहे त्याच्या मागे एक डिटॅचेबल हे असतं, हेडरेस्ट ते ओपन करून त्याला 2 अशा सळ्या असतात. त्या सळ्यांनी पण तुम्ही ती काच फोडू शकतात. म्हणजे हे न माहीत असल्यामुळे लोक काय करतात की ते ओपन करायला काय आतमध्ये हॅमर नसतो. दुसरं परत एकदा आपण एक्स्टिंग्विशर घेऊया, की छोटासा एक्स्टिंग्विशर 1000 रुपयाचा तुम्ही जरी शीट खाली ठेवला, इमर्जन्सीमध्ये तुम्ही ती आग पण विझवू शकतात आणि ते फोडू पण शकतात आणि तुम्ही काच पण फोडू शकता. त्याचे मल्टीपर्पज त्याचे बेनिफिट्स आहे. तर ही आग लागली आणि त्याच्यामुळे दुर्दैवी घटना झाली. जसं भारतामध्ये आगीमुळे होणारं मृत्यूंचं प्रमाण हे 3 लाखाच्या वरती आहेत. जसं मी एक ॲनालिसिस केलं की महाराष्ट्रामध्ये दिवसाला 60 लोकांचा मृत्यू होता बिकॉज ऑफ द फायर. बापरे. आणि त्यातल्या 45 महिला आहे. का असं? त्याचं कारण असं की आग लागते ती रेसिडेन्शियल हाय राईज बिल्डिंगमध्ये आग लागते. तर मे बी जनरली पुरुष सगळे आपलं कामगार बिझनेसला किंवा आपल्या नोकरीसाठी बाहेर असल्यामुळे सर्व वर्ग आपला बाहेर जातो आणि रेसिडेन्स फायर झाल्यामुळे महिला वर्ग आपल्या घरात जास्त असतो. स्वयंपाकघरात काम करत असतात आणि स्वयंपाकघरात काम करतात, अंगावर थोडं पॉलिस्टरचे वगैरे कपडे. एक्झॅक्टली. ह्या सगळ्या गोष्टींमुळे महिला वर्ग त्यात जास्त मोडतो. की दुर्दैवीची बाब आहे की आकडा खूप मोठा आहे. मे बी तो जास्त असेल, तो जो डिस्प्ले केला तो आकडा तो कमीच असतो, पण मे बी तो त्यापेक्षा जास्त असू शकतो. महाराष्ट्रामध्ये म्हणजे जास्त आगीचं प्रमाण आहे सर्वच भारतामध्ये मला असं वाटतं, मी पण बघितलं, महाराष्ट्र, गुजरात ह्याच्यामध्ये जास्त आहे प्रमाण आगीचं. भरपूर ठिकाणी आगीचं प्रमाण वाढत चाललं आहे. आता आपण काय जातो, आपण व्हर्टिकली, आता जागा नसल्यामुळे आपण व्हर्टिकली अप चाललेलो आहे, हाय राईज बिल्डिंगला चाललो आहे. त्यामुळे आगीचं प्रमाण वाढत चालण्याचे कारण तेच आहे की जागा कमी झाली आहे. आणि दुर्दैवी बाब अशी की आपल्याकडे जागा नसल्यामुळे आपण काय करतो की बिल्डिंग जेव्हा बांधतो त्याला पार्किंग स्पेस पण नसतो. म्हणून आपण काय करतो, पार्किंग स्पेस जो साईड मार्जिन सोडली जाते
बिल्डर 6 मीटर जेव्हा फायर टेंडर मूव्ह व्हायला पाहिजे तुमच्या बिल्डिंगच्या अवतीभोवती, तिथं पण गाड्या पार्क केलेल्या असतात. तर तुम्हाला मी सांगितलं सौदागरमधली घटना, तर तिथं फायर टेंडर एंट्रीच करता येत नव्हतं कारण की तिथं गाड्या पार्क केल्या होत्या लोकांनी. आणि एका व्यक्तीने अशी गाडी पार्क केली तर ते ऑब्स्ट्रक्शन एवढं मोठं झालं की तुम्हाला लिटरली त्या माणसाला शोधायला 10 मिनटं गेली. त्यानंतर तिने गाडी व्हेकल काढल्यानंतर फायर ब्रिगेडचं टेंडर आत आलं आणि ती आग त्यांनी विझवली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.